गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालय कोण येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे औचित्य साधून पदवीधर दीक्षांत सोहळा व विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोणगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार, कोणगावचे सरपंच रेखा सदाशिव पाटील, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉक्टर किशोर बळीराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सचिव डॉक्टर यशवंत अनंत म्हात्रे, महाविद्यालयाच्या संचालिका ॲडव्होकेट सुमिता पाटील, शिवव्याख्याते शैलेंद्र शंकर पाटील, पाणी सम्राट माजी उपसरपंच अशोक म्हात्रे, RPI भिवंडी तालुका अध्यक्ष व माजी उपसरपंच भरत जाधव, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ॲडव्होकेट संदेश सरावते, डॉक्टर प्राध्यापक विनोद हनुमान पाटील, ज्येष्ठ नाटककार सुरेश विठ्ठल म्हात्रे, वामन गुळवी, भाई पाटील सरपंच ग्रामपंचायत कुरुंद, विजयानंद बाळू पाटील सचिव गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालय कोणगाव, घनश्याम भोईर, रोशन पाटील, शिवशंभू प्रतिष्ठानचे सर्व युवा कार्यकर्ते, प्राध्यापक श्रीराम पाटील, दीपाली कराळे, ग्रामपंचायत सदस्य कोण, कुमार कार्तिक युवनजय पाटील, श्री युवनजय पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश देसले व सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। इतिहास विभागाच्या प्रमुख यावेळी प्राध्यापक विमल ठांगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका चेतना म्हात्रे, प्राध्यापक भंडारी सर व प्राध्यापक श्रीराम पाटील सरांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका अश्विनी पाटील यांनी केले। चला तर जाणून घेऊया एक रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराज आले कारण जिजाऊ होते। या गावाला रेखाताईच्या माध्यमातून एक जिजाऊ मिळाले। वरुण पाटील त्यांचा सुपुत्र चांगल्या पद्धतीने काम करतोय कल्याणमध्ये कोणमध्ये, त्याचं एकमेव कारण म्हणजे रेखाताई। त्यांचा आणखी एक विशेष, पतीचं छत्र हरवल्यानंतर सुद्धा गंभीरपणे उभे राहून या पंचवर्षीमध्ये सातत्याने त्यांना विधायक काम करतात। कोणाच्याही आणि अडचणीला ठामपणे उभे राहतात। पतीचं छत्र हरवल्यानंतर माणूस डिप्रेशन मध्ये येतो, परंतु स्वतःच्या भावासाठी
स्वतःची कीर्ती दान करून त्यांना जीवनदान देण्याचं अतिशय पुण्याचं काम या लेखाताईने केलेलं आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आम्ही शिवभक्त आहोत असं सांगितलं. भक्त काय करतो? भक्त आज्ञा करतो. भक्त विश्लेषण करत नाही. आम्ही शिवभक्त नाही. शिवाजी महाराजांचं चरित्राचं विश्लेषण केलं पाहिजे. त्यातनं काय धडा घ्यायचा ते शिकलं पाहिजे. भक्त फक्त मुठी टेकतो आणि तो कोबरा कापील पकडा कापील तो पाहुणे छत्रपतींचे तेज, पाहुणे छत्रपतींचे तेज, झुकल्या सर्वांच्या नजरा, झुकल्या सर्वांच्या नजरा. जन्मदिनी राजे तुम्हाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. नान भवानी गाते, सह्याद्रीच्या छाताडातून नान भवानी गाते. काळजात अंतराती आमच्या रक्तात वाहती जावा. तुफान गरजतो आग ओकतो वाक मराठी माझा. तुफान गरजतो आग ओकतो वाक मराठी माझा. सन्मान राखतो जान जोगतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. की ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्यावर अफजलखानाने हल्ला केला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्यांच्या पोटात वाघ नजर घातली. परंतु त्या क्षणाला शिवाजी महाराजांवर एक वार झाला होता आणि त्यांच्या तो जो जिरेटोप होता त्याच्यावर तो वार झाला. अशी खोप पडली होती की मुठभर तांदूळ राहतील अशा प्रकारची खोप पडली होती. परंतु त्या क्षणाला शिवाजी महाराजांनी ज्याने वार केला होता त्याच्यावर तो वार केला होता. परंतु ते प्रतापगडाच्या दिशेने सुसाटपणे सुटले. पण या वेळेला सय्यद बंडा हा शिवाजी महाराजांवर चालून आला. तो दांडपट्ट्याचा वार करणारच इतक्यात शिवाजी महाराजांचा शरीर रक्षक शिवाबाला यांनी एका फटक्यात त्याचा हात कलम केला. पण इथे एक गमतीची गोष्ट अशी आहे की सगळं व्यवस्थित चाललं होतं. अफजल खान पण याच्या पालखीत पळाला होता. परंतु शिवाजी महाराजांचा आणखी एक अंगरक्षक होता संभाजी कावजी. ते त्या याच्यात गेले आणि त्यांचा मुंडका तोडला आणि शिवाजी महाराजांना घेऊन आले. असे काही माणसं सोबत ठेवणारे जे जीवाची बाजी लावून ठेवणारे शिवाजी महाराज आज आपण त्यांची जयंती साजरी करतो.